नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. सकाळची घाई, ऑफिसला जायची वेळ, तो उभारलेल्या नेहमीच्या वेळात बसस्टॉपला त्याचे मनगटावरील घड्याळाकडे लक्ष आणि तितक्यात आलेली बसच्या आवाजाने त्याने वरती पाहिले. तर सुंदर गोरा रंग, काजळ घातलेले बोलके डोळे, कॉटन इंडिगोची साडी, ती उतरताच तिची लांबसडक केसांची वेणी, क्षणभर त्याच्या सौंदर्याकडे याचं गेलेलं लक्ष. तो बसमध्ये चढला, पण तिच्या सौंदर्याचा आभास सोबत होता का कुणास ठाऊक. तो मात्र तिला कुठेतरी आधी पाहिल्यासारखं आठवत होतं. ऑफिसच्या स्टाफपर्यंत भूतकाळातील आठवणीत त्याने उडी मारली. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी नेहा त्याच्या वर्गात आलेली. गोरापान रंग, नाजूक शरीर, खांद्यापर्यंत असलेले केस, कधी उंच घातलेला पोनीटेल तर कधी मोकळे केस. खूप वेळा इच्छा असून बोलणं होत नसे, पण कॉलेजचं अंतर्गत असलेल्या स्पर्धा, नाटक यातून ओळख होत गेली आणि मैत्री झाली. मग हळूहळू चोरून बघणे, गालातल्या गालात हसणे, मैत्रीचं रूपांतर आता प्रेमात होतच असावं. की नेहाच्या वडिलांची प्रकृती बिघडली. घरात मोठी असल्या कारणाने खूप साऱ्या जबाबदाऱ्या आता तिला अडकवत होत्या. तिचे कॉलेजला येणं खूप कमी होतं. गेलं कसेबसे वर्ष संपले. शेवटच्या वर्षात ती फक्त 2 वेळा दिसली आणि मग परीक्षा. त्यात मी पण विसरलो. पुढे काय करावं यात मी व्यस्त होतो. कधीतरी असलेला कॉल पण नंतर बंदच झाला. स्टॉप आला. आकाश बसमधून उतरला. मगाशी पाहिलेली ती नेहा. हो, नेहाच होती ती. अचानक एवढ्या वर्षाने तिला पाहिलं आणि कुठे पाहिलं असं झालं. कारण तिच्यातला तो बदल आकाशला एकदम समोर आल्यामुळे ती नेहाच म्हणून ओळखता आलं नाही. ती दिसली या क्षणभर आनंदाने तो ऑफिसमध्ये गेला. आज मात्र तो वेगळ्याच विश्वात मागचे दिवस आठवत होता. मैत्रीत तिचं आठवणं होऊच लागलं. ती कॉलेजात येणं कमी झालं. कुठे राहत असेल, काय करत असेल ती, असे अनेक प्रश्न त्याला आता पडले. एवढ्या वर्षात फक्त MBA, करिअर, जॉब यात गेले. तिची आठवण पुसटशी होत गेलेली. पण आजचा दिवस त्याला खूप आल्हाद आणि आनंदी गेला. उद्या पण तिची भेट होईल का या आशेवर तो दुसऱ्या दिवशी बसस्टॉपला आला. त्याची नजर आज बसला कमी आणि तिला शोधत होती. तिला कॉन्टॅक्ट तरी कसा करू, कुठून माहिती मिळवू असं त्याला झालेलं. मित्राशी तर कालच बोलणं झालं, पण कोणालाही तिचा पत्ता, मोबाईल नंबर माहिती नव्हतं. त्यात कमाल अशी की फेसबुकवर ती नव्हती. शोधाशोध मोहीम सुरू होती. आकाशची बस आली. तो पाहत होता, मात्र ती त्याला आज दिसली नाही. तो निराश झाला. कालसारखा तो आज आनंदी नव्हता. ती दिसली फक्त काही क्षणांसाठी. पुढे काही विचार करण्याआधी तो ऑफिससाठी निघाला आणि ती पण गेली. पुन्हा पुन्हा तिला बोलायला हवं होतं का याचं विचारात, पण ते खूप अनपेक्षित घडलं होतं की तिला कुठे शोधू याचं विचारात त्याचा दिवस गेला. कामात त्याचं लक्ष नव्हतं आणि मनातले विचार कमी होत नव्हते. असेच काही दिवस गेले. तो रोज बसस्टॉप ऑफिसची वारी करायचा. आता त्याने आशा सोडली होती की ती पुन्हा कधी त्याला दिसेल. पण एका दिवशी अचानक ती दिसली. आकाशचा आनंद गगनात मावेना. एक उंच उडी मारून त्याने काह जिंकण्याच्या जोशात करतो तसा आनंद व्यक्त केला. मग काय, पुन्हा तो स्थिर झाला. कसं बोलू, काय बोलू या विचारात त्याने तिला हाक दिली, नेहा. आवाजाच्या दिशेने नेहा वळली. आकाशने स्मित करून तिला हात दाखवला. ती थांबली. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होते. 6 ते 7 वर्षांनी होणारी ती भेट. आकाश जवळ गेला. मी आकाश, आपण कॉलेजला एकत्र होतो म्हटल्यास ती क्षणभर थांबून ओह म्हणून तिने छान स्मित केले.
काय बोलावं हे कळत नव्हते. दोघे पण शांत. आकाशने जवळच असलेल्या चहा टपरीवर पाहात चहा म्हटल्यास तिने थांबून होकारार्थी मान हलवली. तिने चहा टपरीच्या एका बाकाड्यावर बसले. काय बोलावं हे दोघांना कळत नव्हतं. आकाशने कशी आहेस विचारले. तिने ठीक म्हणून उत्तर दिले. घरातील लोकांची त्याने चौकशी केली. तेव्हा असे कळले की तिचे वडील दीर्घ आजारामध्ये गेले. आता तीच मोठी असल्या कारणाने घर सांभाळते. तिनेही विचारलं, जॉब काय म्हणतोय? हसून त्याने बढिया म्हणून उत्तर दिले. नेहाच्या चेहऱ्यावर थोडा उदासतेचा भाव दिसत होता. इकडे कुठे विचारताच तिने सांगितले, इथे जवळच त्याच्या ओळखीचे राहतात. काही काम असेल तेव्हा मी येते. शिवाय ते डॉक्टर आहेत, तर कधी आईच्या औषध गोळ्यांसाठी त्यांना विचारते. मग थोडं थांबून तिने विचारले, एवढ्या वर्षांनी तू ओळखलंस हे कमाल म्हणून. हातातील कापाचा एक घोट घेतला. तेव्हा आधी तुला मी इकडे पाहिलं होतं, पण तूच आहेस का ही खात्री नव्हती. सर्व जुन्या मित्रमैत्रिणींना विचारलं तुझ्याबद्दल. कोणालाही ठाऊक नव्हतं. तिने हो, मी कॉलेजनंतर कोणाच्याही संपर्कात नव्हते म्हणून सांगितले. अगं पण फेसबुक? तिने लगेच हसून सांगितले. नाही, मी फेसबुकवरती नाही. हातातील बॅग आवरत तिने मी निघते म्हणून जागेवरून उठली. अगं नंबर तरी दे म्हटल्यावर तिने नंबर सांगितला, पण त्याचा नंबर तिने विचारला नाही. निरोप घेऊन ती निघाली. तिच्या पाठमोरी बाजूला बघत आकाश गालातल्या गालात हसला आणि पुढे निघाला. काही दिवसांनी न राहवून आकाशने तिला कॉल केला. हॅलो. समोरचा नाजूक आवाज ऐकून आकाशने हॅलो मी आकाश म्हणाल्यावर तिने बोल कसा आहेस विचारलं. त्याने मजेत म्हणून सांगितले. ऑफिसच्या कामात बोलणे राहून गेले. आज निवांत सुट्टी आहे, तर तुला कॉल लावला. कशी आहेस? आणि काकू? यावर तिने ठीक म्हणून उत्तर दिले. खूप हिम्मत करून आपण भेटूया का असे आकाशने विचारले. तिने आज शक्य नाही म्हणून सांगितले. लगेच आकाशने मग कधी त्याची अधीरता तिच्या लक्षात आली. तेव्हा तिने मी कळवेल म्हणून सांगितले. पुढे काही बोलण्याआधी नंतर बोलू म्हणून तिने कॉल ठेवला. मित्रांनो, आता यानंतर नेक्स्ट स्टोरी तुम्हाला मी नक्कीच शेअर करेल. माझ्या चॅनलवर असेच राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.